आज आपण जाणून घेऊयात आषाढी एकादशीचे महत्त्व। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं नक्की करा। तर आपल्या भारतीय कॅलेंडरनुसार वर्षामध्ये 24 एकादशी असतात आणि जर का अधिक महिना आला तर 2 एकादशी वाढतात। तर आषाढी एकादशीचं खूप महत्त्व आहे। एकदा काय होतं, एक राक्षस असतो, तो भगवान शंकरांची खूप आराधना करतो आणि त्यांच्याकडून वर मिळवतो की त्यांना कोणताही पुरुष मारू शकणार नाही आणि एक स्त्री फक्त मारू शकेल। मग तो काय करतो, त्याला वर मिळायला असल्यामुळे तो माजतो आणि सर्व देवांशी युद्ध करायला जातो। भगवान शंकरांचा वर म्हणजे अति पवित्र। मग त्यामुळे सर्व देव घाबरतात आणि एका गुहेमध्ये जाऊन बसतात। मग त्या गुहेमध्ये दिवसभर बसल्यामुळे त्यांना उपवास घडतो। तो दिवस असतो एकादशीचा। मग त्यांच्या श्वासातून, सर्व देवांच्या श्वासातून एक स्त्री बनते आणि ती एक ऊर्जा तयार होते। ती ऊर्जा त्या राक्षसाला जाऊन ठार मारते। पण इकडे देवांना दिवसभर उपोषण घडल्यामुळे एकादशीचं व्रत प्राप्त होतं आणि त्यामुळे त्यांना खूप पुण्य लाभतं आणि ते राक्षस मरून जातो। मग पुढे काय होतं, तर पुढे गुहेच्या बाहेर आल्यावर पाऊस पडतो व सर्व देवांचं स्नान होतं आणि एकादशीचं व्रत त्यांना खूप सुंदर प्रकारे घडतं। तर आपणही एकादशीचं व्रत करू शकतो। दर महिन्याला एकादशी येते, ती आपण करावी। जर ते जमलं नाही तर आषाढी कार्तिकी एकादशी मात्र नक्की करावी, कारण त्या 2 एकादशा केल्या म्हणजे आपल्याला 12 एकादशा केल्याचं पुण्य लाभतं। खूप पवित्र असतं, आपलं सर्व पाप धुवून जातं। तर हे व्रत कसं करावं? सकाळी लवकर उठावं, अंघोळ करावी, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं, दिवसभर नाम जप करावा, दिवसभर उपवास करावा, दूध प्यावं, केळी खावीत किंवा अगदीच भूक निभावत नसेल तर थोडंसं खिचडी किंवा भगर खाल्ली तरी चालेल। देवाचं दिवसभर नामस्मरण करावं, मनात वाईट विचार आणू नयेत, कोणाचं वाईट होईल असं सुद्धा विचार करू नये। दिवसभर देवाचं नामस्मरण करत आपलं काम करावं आणि संध्याकाळी हरिपाठ म्हणावा।